आज संविधान दिन. भारताचे संविधान उत्कृष्ट आहे आणि भारताचे संविधान त्या काळामध्ये 1949 साली 26 नोव्हेंबर 1949 साली संसदेमध्ये त्या ठिकाणी पारित झालं आणि 26 जानेवारी 1950 रोजी या देशावर भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला आणि भारत एक राष्ट्र झालं. भारताची राज्यघटना लिखित स्वरूपात आहे आणि त्यामध्ये 395 कलमं, अनेक भाग, अनेक परिशिष्ट आहेत आणि भारतीय राज्यघटनेमध्ये कलमांची दुरुस्ती करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत. भारतीय राज्यघटनेची कलमं इतकी चांगली आहेत की जगातल्या उत्कृष्ट राज्यघटनेपैकी अत्यंत महत्त्वाची जगातली ही राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेचे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी 3 वर्षामध्ये ही राज्यघटना निर्माण केली आणि त्या काळामध्ये 2 वर्षे 11 महिने आणि 17-18 दिवसामध्ये त्या काळामधल्या भारतीय राज्यघटनेचं संपूर्ण निर्मिती झाली आणि त्या काळामध्ये भारतीय राज्यघटनेचे समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. घटना समितीमध्ये अनेक सदस्य होते आणि भारताचं राज्य हे अतिशय संसदीय लोकशाही पद्धतीचं आज चालू आहे. आज या देशामध्ये 1950 पासून राज्यघटनेची अंमलबजावणी झालेली आहे आणि या इतक्या वर्षामध्ये भारतातल्या स्वातंत्र्यामध्ये महिलांचा विकास, शेतकऱ्यांचा विकास, बेरोजगारांचा विकास, युवकांचा विकास, विद्यार्थ्यांचा विकास झालेला आहे आणि या देशामध्ये भारत महासत्ता झालेला आहे. भारतीय राज्यघटना अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय लोकशाही अत्यंत महत्त्वाची आहे. संसदीय समिती आणि सर्व समिती नेमण्याचा अधिकार, कमिशन नेमण्याचा अधिकार या घटनेमध्ये आहे. प्लॅनिंग कमिशनपासून ते अनेक कमिशन या राज्यघटनेमध्ये निर्माण केलेले आहेत आणि म्हणून भारतीय राज्यघटना या देशाचाच नव्हे तर जगाचं एक आरसा आहे आणि प्रत्येक माणसाला केंद्रस्थानी मानून भारतीय राज्यघटनेने फंडामेंटल राईट्स, ह्युमन राईट्स, सप्त स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य आणि इतर सर्व महान अधिकार दिलेले आहेत. म्हणून जगातील ही महान राज्यघटना भारताचं महान आहे. या देशातील न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता निर्माण करून प्रचंड मोठी लोकशाही जगातली या देशामध्ये आहे. भारतामध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असून या देशामध्ये अनेक जातीचे, धर्माचे माणसं राहतात आणि सर्व गोण्या गोविंदाने राहावीत अशाच प्रकारे घटनाकारांची इच्छा होती.